तर चला आज इथे मी बनवणार आहे हिरवा वाटाण्याचा व्हाईट पुलाव. एकदम सोपी पद्धत आहे. तर चला तुम्हाला सुद्धा दाखवते. तर सर्वात अगोदर इथे मी वाटाणे सोलून घेतलेले आहेत, त्यासोबत बटाटे सुद्धा घेतलेले आहेत आणि इथे मी कांदा, टोमॅटो, मिरची सुद्धा कापून घेतलेली आहे आणि जे 2 बटाटे घेतलेले होते ना त्याला सुद्धा सोलून कापून घेतलेले आहे वाटाण्यासोबतच. आणि इथे मी तांदूळ कोलमचे भिजवून ठेवलेले आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बासमती राईस सुद्धा यूज करू शकतात, पण पुलाव एकदम छान लागतो. हा, तुम्ही बासमती राईसचा बनवा किंवा कोलमचा. वाटाण्याचा पुलाव एकदम खायला छान लागतो. तर इथे मी सर्व मसाले आपले भाजून घेतलेले आहेत तेलामध्ये. कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट आणि सोबतच दही टाकून आणि त्यासोबत वाटाणे आणि बटाटे टाकून सर्व भाज्यांना आपण मस्तपैकी भाजून घेणार आहेत. आणि मसाल्यामध्ये मी इथे धना पावडर आणि गरम मसाल्याचाच वापर केलेला आहे आणि चवीपुरता मीठ घातलेला आहे. आणि या भाज्या पुन्हा अलटून पलटून आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. 10 मिनिटं यांना वाफेवर शिजून त्याच्यात थोडंसं पाणी घालून, जेणेकरून बटाटे शिजतील. आणि त्यानंतर हे बघा 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपल्याला वाफेवरती अर्धे बटाटे कुक झालेले आहेत. त्याच्यावरती आपण आता हे भिजवलेले तांदूळ घालून घेऊयात आणि त्यांना सुद्धा वर खाली करून घेऊयात. बघा एकदम सोपी पद्धत आहे, झटपट बनून रेडी होतो, जास्त वेळही लागत नाही आणि खायला सुद्धा टेस्टी लागतो. आणि इथे मी 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. फक्त अजून 10 मिनिटं ह्याला शिजवून देणार आहेत. बघा आपला पुलाव बनून व्हाईट पुलाव बनून रेडी झालेला आहे, एकदम भन्नाट आणि झक्कास. तुम्हाला सुद्धा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.